हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल भैरवा तो माधव भैरवा तो हा विठ्ठल भैरवा तो माधव विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आवाज द्या शुभम महाराजांना आवाज द्या दादा शुभम महाराजांच्या माईकला आवाज द्या सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल
तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, जय राम कृष्ण हरे हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय राम कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका हरिवाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी काला वाटू एकमेका वैष्णवनिका हरि विठोबार घुमाई टाळी वाजवा भजन करा विठोबार घुमाई हरि जय जय विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण
कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी घाजनी प्रकाश घाजनी प्रकाश कालवटो एकमेका कालवटो एकमेका अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश कला वाटू एकामेका कला वाटू एकामेका ओ वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम वैष्णव नेका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णव वैष्णव वैष्णवनिका संभ्रम वैष्णव वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णव वैष्णवनिका
संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम कालावटू एकमेका कालावटू टाळी वाजवा भजन करा सर्व गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान श्रीमन निवृत्तीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत हरिबाबा महाराज सद्गुरु जोग महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळू तरी विश्रांती पावलो सांभाळू तरी
कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणांचा कंठामध्ये कृष्णमणी धारण केल्यानंतर जी अनुभूती आली, जे साध्य जीवनामध्ये प्राप्त झालं, त्या साध्याचं चिंतन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वाक्याचं आद्य कर्तव्य असतं. त्या नियमानुसार आज आपण सर्वजण या ठिकाणी किमनिमित्तानं समुपस्थित आहोत याची सर्वांना कल्पना आहेच. तरी देखील हरिभक्तीपरायण वैकुंठवासी चंद्रभान रामभाऊ पगार तथा अण्णा यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं गेल्या 7 दिवसांपासून श्रीमद भागवत कथा आपण या ठिकाणी श्रवण केली आणि आज त्या कथेची सांगता म्हणून काल्याचं कीर्तन या ठिकाणी आज आपण आयोजित केलेलं आहे. खरं तर अण्णांच्या श्राद्धाची तिथी कालचीच होती आणि विधिवत पद्धतीनं कालच श्राद्ध संपन्न झालेलं आहे आणि आज आपण जो 7 दिवस साधना केली, 7 दिवस जो उपक्रम केला, त्या उपक्रमाचा कलश म्हणून आज आपण या ठिकाणी काल्याचं कीर्तन आयोजित केलेलं आहे. खरं तर अण्णांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी शहाबाई चंद्रभान पगार, त्याचबरोबर त्यांच्या बहिणी सौभाग्यवती जनाबाई भागोजी घोटेकर आणि गंगा भागीरथी सुमन शिवाजी उशीर, त्याचबरोबर त्यांच्या मुली, त्यामध्ये प्रामुख्यानं सौभाग्यवती सुनीता दत्तात्रय चव्हाणके, सौभाग्यवती मीनाक्षी जालिंदर कोल्हे, सौभाग्यवती कल्पना अण्णासाहेब गडाख, सौभाग्यवती शांता सावित्रा गडाख, सौभाग्यवती भारती नवनाथ उगले, सौभाग्यवती कांता निवृत्ती गारे, सौभाग्यवती सुरेखा रणधीर देवगिरे, सौभाग्यवती मंगल नाना सोनवणे, सौभाग्यवती कविता ज्ञानेश्वर गडाख, त्याचबरोबर त्यांच्या सुनबाई सौभाग्यवती मनीषा आत्माराम पगार, त्यांचे पुतणे संतोषजी आणि योगेशजी, त्याचबरोबर नातू दर्शनजी आणि समाधानजी, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी अतिशय परिश्रम करून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करण्यासाठी अहोरात्र झटलेत असे आमचे आत्माराम भाऊ. खऱ्या अर्थानं पित्याविषयी असणाऱ्या, रात्री लहवीकर बाबा बोलले की पित्याविषयी असणाऱ्या परमप्रेमामुळे हे सगळं घडू शकलेलं आहे. अण्णांचं श्राद्ध हे खऱ्या अर्थानं अलौकिक अशा स्वरूपाचं 7 दिवस कथा करून आणि काल्याच्या कीर्तनानं संपन्न होतं आहे. खरं तर हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरता फक्त आत्माराम भाऊच नाही तर आत्माराम भाऊंचे जे जीवलग आहेत गावातले, या सगळ्यांचा पण फार मोठा वाटा आहे. त्यामध्ये आमचे कृष्णाजी असतील तथा गाढी मामा असतील, यांनी पण खूप प्रयत्न अट्टहास करून हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आज कीर्तनाच्या साथीकरता उपस्थित असणारे आमचे ड्रायव्हर मामा विनेकरी महाराज, उत्तम बाबा आहेत, आदरणीय पगार महाराज आहेत, पाठीमागं उभे असलेले सर्व सांदीपानी गुरुकुलातील विद्यार्थी, आमचे चोपदार महाराज दररोज या ठिकाणी ते 7ही दिवस 3-3.5 तास इथं उभे होते, त्यांनाही धन्यवाद. गौरव महाराज आहेत, संगीत विशारद युवा कीर्तनकार आमचे नवनाथजी महाराज गीते आहेत. 7 दिवस ॲक्टोपॅडची साथ ज्यांनी केली आणि जी उत्कृष्ट गायक, मृदंगवादक अशा सर्व कलांमध्ये निपुण आहेत असे आमचे झुरळे महाराज, ज्ञानेश्वर महाराज, आपल्या परिसराचं भूषण आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा अतिशय गोड आवाज आहे आणि आपल्या परिसराचं खऱ्या अर्थानं जे वैभव आहेत असे वैभव महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण नंद किशोरजी महाराज, आपल्या परिसरातील शांत आणि संयमी व्यक्तिमत्व आमचे शांताराम महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण, ज्यांचा आवाज गगनाला भिडतो, त्यांनी गायल्यानंतर हृदयाचा ठाव त्यांचा आवाज घेतो असे आमचे शुभमजी महाराज बनकर. 7 दिवस आपल्याला कथेला कोरस करण्याकरता उपस्थित असणारे किरणजी महाराज लोकरे आणि आमचे हृदयाभेद्य मित्र आणि आपल्या परिसरातील किंबहुना संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातील अतिशय गोड गळ्याचे मानकरी आमचे आदरणीय नागनाथजी बाबा,
तुमच्याही चरणी विनम्र भावानं अभिवादन करतो। आज कीर्तनासाठी उपस्थित असणारे दोनही मृदुंगाचार्य, त्यामध्ये अतिशय मृदुंग कलेमध्ये निपुण असणारे आणि अतिशय गोड पखवाज वाजवणारे आमचे अभिषेक महाराज जगदाळे, त्यांनाही धन्यवाद। आपल्या गावचं भूषण हरिभक्तीपरायण निलेशजी महाराज पगार, तेही उत्कृष्ट मृदुंग वाजवतात, त्यांनाही धन्यवाद। आज अभिजित महाराज गिरी ते पण या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही 7 दिवस वाट पाहत होतो, पण तुम्ही आज आले, धन्यवाद। आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य प्रातस्मरणीय मारुती बाबा, खरं तर मारुती बाबांच्या आपल्या परिसरावर खूप मोठे उपकार आहे। हे नागनाथ महाराज असेल, वैभव महाराज, निलेश महाराज, ही सगळी मंडळी जर कोणी घडवली असेल तर ती मारुती बाबांनी घडवलेली आहे। म्हणून टाळी वाजवून बाबांचं सर्वांनी एकदा स्वागत करायचं आहे। आज कीर्तनाच्या साथीकरता निरगुडे साहेब, जेवढी काही मंडळी उपस्थित आहे त्या सगळ्यांना धन्यवाद देतो। आमचे खंडेराव महाराज पठाडे, तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्हालाही धन्यवाद। ते अतिशय वारकरी व्यक्तिमत्व आहे। रीनाकांत दादांची साऊंड सिस्टीम आहे आणि आमच्या घुमरे महाराजांची व्हिडिओची व्यवस्था आहे। तुम्हालाही धन्यवाद देतो। परिचित अपरिचित अतिपरिचित सर्वांच्या चरणी भूषणजी विनम्र भावानं अभिवादन करतो आणि सेवेला सुरुवात करूयात। विठाल 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 विठाल। सज्जन हो, आज काल्याचं कीर्तन आहे। काल्याचं कीर्तन हे पूर्णतेचं कीर्तन असतं। काल्याच्या कीर्तनाला परिपूर्णतेचं कीर्तन म्हणतात। खरं तर जीवाचा विचार केला तर जीव अपूर्ण आहे। अपूर्ण जीवाला जर पूर्ण व्हायचं असेल तर परिपूर्णाचं चरित्र आपण गायलं पाहिजे। भगवंताच्या अवतारांचे अनेक प्रकार आहेत, त्यामध्ये गर्गमुनींनी भगवंताच्या अवतारांचे 6 प्रकार केलेले आहेत। अंशंशोषस्तथा वेश कला पूर्ण प्रकथ्यते व्यासाधैश्च स्मृत षष्ठ परिपूर्णतम स्वयं। 6 प्रकारचे अवतारे कोणकोणते? अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्णतम। यातला परिपूर्णतम अवतार जर कोण असेल तर तो एकच आहे, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा। काय लक्षणे परिपूर्णतम अवताराचं? एक कार्य करण्याकरता येतो परंतु कोट्यावधी कार्य करून जातो। ज्याप्रमाणे गंगा ही भगीरथा करता आली परंतु भगीरथा पुरतीच मर्यादित राहिली नाही, तसं भगवान नागू महाराज एकाच्या कैवाडे येतो पण अनेकांचे कोडे। एकाच्या कैवाडे उगवी येतो एकाच्या कैवाडे, एखाद्या करता येतो पण बहुतांचे कोडे उगवतो। प्रभू रामचंद्र परमात्मा आले रावणाचा वध करण्याकरता, परंतु अनेक कार्य करून गेली की नाही। अहिल्याचा उद्धार केला आहे का नाही? भारद्वाज मुनींच्या आश्रमात भेट दिली, वाल्मिकजींना भेट दिली, सुतीक्ष्णजींना भेट दिली। एकाच्या कैवाडे आले परंतु बहुतांचे कोडे। तसा राम अवतार हा पण पूर्ण अवतार आहे। बाकीच्या अवतारांची मीमांसा आपण केली, ते एका करता आले आणि एकाचं काम झाल्यावर निघून गेले। भगवान वामनाचा अवतार बळीराजा करता झाला, बळीराजाला पाताळात घातलं, निघून गेले, पुन्हा अवतार कार्य नाही। पण प्रभू रामाचा जर विचार केला, नृसिंह भगवंताचा विचार केला तर नृसिंह भगवंतानं हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं, निघून गेले। वराह भगवंताचा विचार केला, वराह भगवंतानं हिरण्याक्षाच्या तोंडातून पृथ्वी सोडून आणली, मनुसतरूपेला दिली, तिची पुनर्स्थापना केली, त्यांचं कार्य झालं, ते निघून गेले। परंतु राम आणि कृष्ण हे दोनही पूर्ण अवतार आहे। येतात एका करता परंतु अनेक कार्य करून जातात। महाराज म्हणतात पूर्ण अवतार
अवतार आहे, हे पूर्ण अवताराचं परिपूर्णतमाचं लक्षण आहे. एक कार्यतमागत्य कोटी कार्य चकारः परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य एव ही. शास्त्रकार सांगतात की एक कार्य करण्याकरता येतो, परंतु कोट्यवधी कार्य करून जातो. म्हणून परिपूर्ण तम साक्षात श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण हा परिपूर्णतम आहे. त्याचं चरित्र वर्णन केल्यानंतर जीवाला पूर्णता प्राप्त होते. तसा जीव अपूर्णच आहे. आपल्याकडे काय माहिती आहे का? कोठे काही कोठे काही, हा कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही. जीवाचा विचार केला तर एखादी गोष्ट जीवाकडे असते तर दुसरी नसते. आता आमच्या क्षेत्रातला विचार केला बाबा, आपल्या क्षेत्रातला, तर एखादा फार छान गायन करतो पण त्याला पिटी वाजवून नाही करता येत. एखाद्याला फार छान पिटी वाजवता येते पण त्याला जशी पिटी वाजवता येते तसं गाता येत नाही. एखाद्याला गायनही करता येतं, पिटी वाजवता येते पण पखवाज वाजवता येत नाही. एखाद्याला फार छान पखवाज वाजवता येतो पण लावता येत नाही पखवाज. एखाद्याला पखवाज लावता येतो, वाजवता येतो, गायन करता येतं पण कीर्तन करता येत नाही. एखाद्याला कीर्तन करता येतं पण त्याला गायन करता येत नाही. आता मी पहा, फक्त खरात आहे, स्वरात नाही आहे. गळाना गोळान गाव केला गोळा अशी गंमत आहे आमची. आम्हाला कीर्तन करता येतं पण गायन करता येत नाही. काही लोकांना कीर्तनात गायन करता येतं पण कीर्तनात कीर्तन करता येत नाही. काहींचं गायन चांगलं, वक्तृत्व चांगलं, अभ्यास चांगला, पण स्वभाव धडाचा नसतो. त्याच्यामुळे त्यांना कोणी बोलवत नाही. जीवाच्या दृष्टीने विचार केला तर ही अपूर्णता आहेच. कोठे वरकड कोठे काही, एक आहे एक नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, नाही पाहायला मिळत. पण षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाण, परमात्मा हा परिपूर्ण आहे, लक्षात ठेवा. सकळ गुण संपन्ने एक देवाचे लक्षण. तुकोबराय म्हणतात, सर्व गुण संपन्न या जगामध्ये एकच आहे, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आणि म्हणून त्याचं चरित्र गायन केलं की आपल्यालाही तो त्याच्यासारखा बनवतो, परिपूर्ण बनवतो. म्हणून आज आपण काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून त्याच्या चरित्राचं गुणगान केलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. मंदिराचं काम कळस झाल्यानंतर जसं पूर्ण होतं ना, कलशाशिवाय मंदिराच्या कामाला पूर्णता नाही. गंगा ज्यावेळी सागराला मिळते त्यावेळी तिचं जीवन परिपूर्ण होतं. तसं कुठलाही उत्सव असो, मग तो 7 दिवसाचा असो, 3 दिवसांचा असो, 15 दिवसाचं पाक्षिक असो, 1 महिन्याचा मासिक उत्सव असो, काल्याच्या कीर्तनाशिवाय परिपूर्ण होत नाही. म्हणून आज आपण काल्याच्या कीर्तनाकरता जो अभंग निवडलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, जगद्गुरु तुकोबरायांच्या म्हणजे गाथेमध्ये अनेक अभंग आहेत. त्या सर्व अभंगांचा विचार केला. बाकीच्याही संतांची काल्याची अभंग आहेत. काल्याच्या कीर्तनाला कीर्तनकार 3 पद्धतीचे अभंग घेऊ शकतात. एक गवळण घेऊ शकतात, गवळणीवर काल्याच्या दिवशी कीर्तन करता येतं. 2 बाळ क्रीडा प्रकरणातील कुठलाही अभंग काल्याच्या कीर्तनाला घेतला जातो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, काला प्रकरणच गाथेमध्ये आहे, त्या काल्या प्रकरणातील अभंग कीर्तनाकरता घेतला जातो. आज आपण काला प्रकरणातील अभंग कीर्तनाकरता घेतलेला आहे, परंतु तो काल्याच्या कीर्तनाच्या दृष्टीनंही अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचं कारण आहे
कीर्तनकारांनी बाळक्रीडा कीर्तनाला घेतली, गवळण घेतली, काल्याच्या प्रकरणातील अभंग घेतला, पण ड्रायव्हर मामा हा अभंग घेतल्याशिवाय कुणालाच काला वाटता येत नाही. येतो वाटता? 2 अभंग महत्वाचे आहेत. एक शिंक लावलेलं असतं ना, त्यावेळेस कोणता अभंग म्हणतो? शिंके लाविले दुरी होतो तिघांचे मी वरी. आणि तो झाल्यानंतर काल्याचा प्रसाद ज्यावेळी सर्वांना वाटायचा असतो तेव्हा काला वाटू एकमेका. आज आपण कंठी धरीला कृष्णमणी हा अभंग घेतल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. म्हणून अतिशय महत्वाचा अभंग आहे तुकोबारायांच्या गाथेतील. जगद्गुरु तुकोबारायांनी गाथेमध्ये स्वतःच्या आत्मचरित्राचा विचार केलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय गाथेमध्ये कधी कधी स्वतःच्या साधक दशेतील अभंग लिहितात. जगद्गुरु तुकोबारायांच्या काही अभंगांमध्ये स्वतःच्या जीवनातील सिद्ध दशा पाहायला मिळते आणि काही अभंगांमध्ये साधन आणि सिद्ध अशा दोनही दशेंचं चिंतन तुकोबारायांच्या गाथेत पाहायला मिळतं. लक्षपूर्वक आहे का आपल्या लक्षात येईल. जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळी म्हणतात ना, माझा उद्धार कधी होईल, माझ्यावर भगवान कधी कृपा करतील, कैमी उद्धार पावेन. वा वा वा. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. आईसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. या अभंगामध्ये तुकोबारायांची साधक भगवंत माझ्यावर कधी कृपा करतील, साध्य प्राप्त झालेलं नाहीये म्हणून साध्य प्राप्तीची तळमळ तुकोबारायांच्या अंतःकरणात आहे. आईसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हिची तळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे पावी फळ निश्चयसी. ही तळमळ काही अभंगांमध्ये जगद्गुरु तुकोबारायांची साध्य दशा सिद्ध दशा पाहायला मिळते. शेतात बाजरी असते आपल्या, आणि त्या बाजरीमध्ये अनेक प्रकारचे वेल असतात. आपण बाजरी बरोबर पेरलेले असतात. कशा कशाचे असतात बरं ते? हां हां कुळीत बिळीत ते झालं सगळं, पण अजून काय काय? हां वाळक वाळक हां वाळक हां मला तेच अपेक्षित होतं. वाळूक कशाचे वेल असतात? वाळकाचे. आता ते वाळूक आहे ना, ज्यावेळी कच्चं असतं ना, कच्चं, त्यावेळेस त्याच्यामध्ये दुर्गुण असतात. एक तर ते दिसायला हिरवट असतं आणि खालं तर कडवट लागतं. असे बरेच वाळक आहेत. दिसायला पण हिरवट आहे, खायला पण कडवट आहे, म्हणून त्या मार्गाला जायचं नाही आपण वाळकांच्या. पण ते ज्यावेळी परिपक्व होतं ना, त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल घडतात. पहिला बदल घडतो, त्याचा जो अपरिपक्व रंग आहे तो बदलतो आणि तो पिवळा होतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यावेळी आपण ते खातो त्यावेळी ते मधुरही लागतं. परिपक्वता प्राप्त झाल्याशिवाय, जीवनामध्ये साध्य प्राप्त झाल्याशिवाय कडवटपणा आणि हिवरटपणा जात नाही ना. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पिकलिया संदाय कडूपण गेले, पिकलिया संदाय कडूपण गेले, पिकलिया संदाय कडूपण गेले, पिकलिया संदाय कडूपण गेले.
पिकलिया सेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. एकदा सेंद पिकलं की त्याचा कडूपणा जातो आणि ते गोड होत असतं. तुकोबाराय म्हणतात, पांडुरंगानंही आमच्यावर कृपा केली, कारण कृपा करण्यासाठी साधक दशेमध्ये विनंती केली होती, काही कृपा करील नारायण. आणि कृपा झाल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, काम क्रोध लोभ निमाली ठाईची, तै अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ हे विकार निघून गेले आणि विठ्ठलच आमच्या अंतःकरणामध्ये भरला. तुका म्हणे काय, काम क्रोधे केले घररिते. ही सिद्ध दशा तुकोबारायांनी काही अभंगांमध्ये चिंतन केलेली आहे. आणि काही अभंग असे आहेत जगद्गुरु तुकोबारायांनी त्या अभंगाच्या पहिल्या चरणात साधक दशेचं चिंतन केलेलं आहे आणि द्वितीय चरणामध्ये सिद्ध दशेचं चिंतन केलेलं आहे. तुकोबारायांचं एक अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, तेणे झाले अवघे काम निवारीला भवभ्रम. त्यामुळे आमचं सगळं काम झालं आणि भवाचा जो भ्रम आहे तो नष्ट झाला. हे साध्य आहे. पण तुकोबाराय साधना काय केली याकरता, तर जगद्गुरु तुकोबाराय साधनेचं चिंतन करत असताना म्हणतात, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. म्हणजे प्रथम चरणामध्ये साधना आणि द्वितीय चरणामध्ये साध्याचा विचार तुकोबाराय करतात. आणि काही अभंग असे आहेत की तुकोबारायांनी एकाच चरणामध्ये साधना आणि सिद्धता दोघांचाही विचार केलेला आहे. आजचा जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे, या अभंगाच्या उत्तरार्धामध्ये, पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये मला काय साध्य प्राप्त झाले याचं चिंतन केलंय आणि अभंगाच्या पूर्वार्धामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी ते साध्य प्राप्त होण्याकरता काय साधना केली याचा विचार केलाय. काय साध्य प्राप्त झालं तुकोबारायांना? तुकोबाराय म्हणतात, अवघा जनी कंठी धरीला कृष्णमणी. ही साधना केली आणि त्याचा परिणाम अवघा जनी प्रकाश. अवघा जनी प्रकाश हे साध्य प्राप्त झालं. खरं तर संपूर्ण जनांमध्ये मला प्रकाश दिसायला लागला. प्रकाश शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो आणि ज्ञान हे भगवंत आणि ज्ञान या दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत. आपण श्रीमद भागवताच्या पहिल्याच श्लोकाचं चिंतन करत असताना सच्चिदानंद रूपाय
विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना त्याची 3 लक्षणं सांगितली. तो कसा आहे? तो सत घन आहे, तो चित घन आहे आणि तो आनंद घन आहे. सत म्हणजे सत्य आहे. चित या शब्दाचा अर्थ तो चित स्वरूप म्हणजे प्रकाश स्वरूप आहे, म्हणजेच तो ज्ञान स्वरूप आहे. आणि तिसरं लक्षण त्याचं तो आनंद स्वरूप आहे. खरं तर देव हा शब्द ज्यावेळी तयार होतो त्यावेळी दिव या धातूपासून देव शब्दाची उत्पत्ती होते. आणि दिव म्हणजे प्रकाशने, ज्याच्यामुळे चंद्राला प्रकाश आहे, ज्याच्यामुळे सूर्याला प्रकाश आहे. भगवंत सांगतात यदादित्य गतम तेजो जगद्भासयतेखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम. चंद्र आणि सूर्यांनाही प्रकाश देणारा जर कोण असेल तर तो भगवान आहे. आणि म्हणून तुकोबारायांना अवघा जणी प्रकाश म्हणत असताना सगळ्या जणांमध्ये मला भगवत दर्शन झालं असा भाव अभिप्रेत आहे. आणि खऱ्या अर्थानं परमार्थाची फलश्रुती हीच आहे. काल आपण श्रीमद भागवत श्रवण केल्यानंतर 5 परिणाम व्हायला पाहिजे. कोणकोणते? त्यातला 5 परिणामांमधला एक महत्त्वाचा परिणाम जर कोणता असेल तर सर्वाभूती भगवत भाव अशी अनुभूती. राजा परीक्षितेलाही हीच अनुभूती आली. म्हणून तक्षक ज्यावेळी समोरून आला त्यावेळी त्या तक्षक नागामध्ये राजा परीक्षितीला स्वतःचा वैरी नाही दिसला. मग कोण दिसला? त्यातही तो चराचरामध्ये व्यापलेला परमात्माच त्याला दिसला. तुकोबारायांचाही असाच अनुभव आहे. महाराज म्हणतात जनीवनी अवघा देव वासने तापुसा वाठाव मग ओळगा तो वासुदेव ऐसा मनी वसुदेवा भावगा. जनिवनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव मग ओळगा तो वासुदेव ऐसा मनी वसुदेवा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की अवघाजनी प्रकाश जनातही देव दिसायला लागला आणि दुसऱ्या बाजूला वनातही देवाचं दर्शन झालं. बघा तुकोबारांना जनात देव दिसेल यात नवल नाही, वनात देव दिसेल हे नवल नाही. पण तुकोबारायांच्या चरित्रामध्ये अशी कथा महिपती बाबांनी सांगितलेली आहे की तुकोबारायांना जे चिलट मच्छर असतात ना त्यातही देवाचं दर्शन झालं. चाकणचा बाजार आटोपला. जगद्गुरु तुकोबाराय देहूला जायला निघाले. जाता जाता मध्ये मच्छरांचं मोहोळ उठलं. आता मच्छर आणि मत्सर या दोनही गोष्टी अत्यंत जवळच्या आहेत. बाहेरून जो चावतो त्याला मच्छर म्हणतात आणि आतून जो चावतो त्याला मत्सर म्हणतात. मच्छर चावल्यावर काहीतरी उपाय करता येतो. मच्छर चावल्यानंतर मॉर्टिन लावता येते, गुड नाईट लावता येतं किंवा ती इलेक्ट्रिकल बॅट असते त्यानं मच्छर मारता येतात. पण आतून चावलेल्या मत्सराला काय करायचं मला सांगा. म्हणून बाहेरून चावतो तो मच्छर असतो आणि आतून चावतो तो मत्सर असतो. आणि लाभाशिवाय दुःख देणारी गोष्ट या जगामध्ये कोणती? पुढे सरका सर्वजण, पुढे सरका. मागे जागा नाही राहिली, पुढे सरका. सर्वांनी पुढे सरका. या पुढे या. पाठीमागे उभे असलेले बसून घ्या खाली. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे विण जीवा दुःख देतो. काय
आमच्या गुरुवार्या बाई सांगत असतात, महाराज पण सांगत असतात, तापलेला लोखंडाचा तुकडा हातात घ्यायचा आणि तो समोरच्याला फेकून मारायचा. चटका कुणाला देतो अगोदर? लोखंडाचा तापलेला तुकडा समोरच्याला फेकून मारायचा आहे, अगोदर चटका कुणाला बसतो? फेकून मारणाऱ्याला. मत्सरही तसाच असतो. ज्याचा द्वेष करतो, ज्याचा मत्सर करतो, ज्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असूया आहे ना, त्याच्यापर्यंत ते पोहोचतं की नाही माहीत नाही, परंतु जो जळतो ना तोच जळतो आतून. म्हणून तुकोबराय म्हणतात, मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे विण, कुठलाही लाभ न होता दुःख देणारी वस्तू जर कोणती असेल तर ती मत्सर आहे. आणि म्हणून मत्सर चावला, मच्छर चावला तर उपाय, पण मत्सर चावल्यावर काय? तुकोबराय खरं तर सर्वेश्वराच्या पूजनाचं वर्म हेच सांगतात, वर्म सर्वेश्वर पूजनाचे कोणाही जीवाचा न घडो मत्सर. मग ते सर्वेश्वर कधी होतो माहिती आहे? जो सर्वांमध्ये ईश्वर पाहतो ना, सर्वांमध्ये असणारा ईश्वर हाच सर्वेश्वर आहे. आणि म्हणून अवघाट आणि प्रकाश, सगळ्यांमध्ये देव दिसला. म्हणून तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये मत्सर तर नव्हताच, मत्सर रहित अंतःकरण होतं. बरं, सगळं आता आहे ते भरपूर आहे. मग आता मत्सर रहित अंतःकरण होतं, पण मच्छरांना काय करणार ना तुकोबराय? मच्छरांचं मोहोळ उठलं आणि तुकाराम महाराजांची चावे घ्यायला. तुकोबराय म्हणाले, थांबा 2 मिनटं. मच्छर म्हणाले, आता कशा करता? मला माहीत आहे माझा पांडुरंग परमात्माच तुमच्या रूपानं आलेला आहे आणि माझ्या देवाला भूक लागलेली आहे, आणि माझं शरीरातलं रक्त पिऊन जर देवाची भूक भागत असेल तर मी उपकारापुरताच उरलेलो आहे. मच्छर म्हणाले, काय अडचण आहे, मग पिऊ द्या ना रक्त. तसं नाही, माझ्या मच्छररूपी देवाची सोंड अतिशय नाजूक आहे, आणि जर कपड्यांच्या वरून रक्त पिण्याचा प्रयत्न केला तुम्ही तर मग तुमच्या सोंडेला इजा होईल. म्हणून 2 मिनटं थांबा. जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःच्या अंगावरचे कपडे काढले, लज्जा रक्षणापुरते कपडे ठेवले, शिळेवर जाऊन बसले आणि मच्छरांना आवाहन केलं. सर्व मच्छर तुकोबरायांच्या शरीराचं रक्त पितायत. जगद्गुरु तुकोबरायांचं शरीर अस्वलासारखं दिसत होतं, एवढे मच्छर येऊन बसले. आणि पांडुरंग काय झोपला होता का? मग पंढरीचा पांडुरंग परमात्मा गरुडावर आरूढ होऊन त्या जंगलामध्ये आला, लिंबाच्या फांद्या तोडल्या आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या अंगावरचे मच्छर, जगद्गुरु तुकोबरायांच्या अंगावरचे मच्छर पांडुरंगानं हाकलले. मी का सांगितलं? अवघा जनी प्रकाश, सर्वांमध्ये ईश्वर दर्शन, ही अनुभूती तुकोबरायांना आली. म्हणून अवघा जनी प्रकाश. गुरुवर्य, माझे गुरुवर्य सुभाष महाराज गेठे या ठिकाणी उपस्थित आहे, ते जे सांगतात ते मी तुम्हाला सांगतो. कुठल्या कुठल्या व्यवस्थेमध्ये ईश्वराचं दर्शन झालं पाहिजे, सामाजिक दृष्टीनं पण फार महत्त्वाचं आहे. कृष्णाजी 6 व्यवस्था आहेत, त्यामध्ये पहिली कौटुंबिक व्यवस्था आहे. आज कुटुंब व्यवस्थेला कलह नावाचा रोग लागलेला आहे. महाराजांनीच सांगितलं होतं एका कीर्तनामध्ये, त्याला खूप वर्ष झाली, म्हणजे 10-12 वर्ष झाली. पाथऱ्याला त्यांचं कीर्तन होतं आणि त्यांनी तिथं हा रामजन्माचं कीर्तन असल्या कारणामुळे झाले रामराज्य काय उणे आम्हासी. आता मी ते इकडं जोडतो थोडंसं फक्त. कुठल्या कुठल्या व्यवस्थेमध्ये तर कौटुंबिक व्यवस्था, दुसरी सामाजिक व्यवस्था, तिसरी शैक्षणिक व्यवस्था, चौथी राजकीय व्यवस्था, 5वी धार्मिक व्यवस्था, आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक व्यवस्था राहिली कुठली तरी आहे का नाही? पहिली कौटुंबिक व्यवस्था. कलह नावाचा रोग लागलेला आहे. घरात घर सुरू झालेली आहे, घरामध्ये भांडणं सुरू झालेली आहेत. आणि भांडणाचे कारणं पण काय विशेष नाही, परंतु आपण पाहिलं दंपती नामचे कल्कनम. नारद मुनी ज्यावेळी फिरत होते ना, त्यावेळी ते म्हणतात, बरं ठीक आहे तुमचं आई बापाचं जमत नाही, परंतु कमीत कमी पती पत्नीचं तरी जमायला पाहिजे ना. ते जमत नाही, त्यांच्यामध्ये कडाक्याची भांडणं सुरू आहेत आज घराघरामध्ये. आणि ही भांडणं जास्त शिकलेल्या लोकांमध्ये आहेत, जे अति सुशिक्षित आहे ना. महाराजांकडे एक इंजिनियर आले होते आणि ते इंजिनियर दोघंही पती पत्नी होते, दोघंही IT होते. IT कळालं ना, IT इंजिनियर. मग त्यामुळे त्यांना 1.5 लाख रुपये पगार दोघांना, 3 लाख रुपये महिन्याला यायचे. मग ती बायको अपेक्षा करायची की मी पण जेवढे पैसे कमवते तेवढे तुम्ही पण कमावता, मग आपण सारखंच काम केलं पाहिजे.
ते पोळ्या लाटून द्यायचा, हा ती लाटायची, हा भाजायचा, ती घासायची, हा धुवायचा. काय काय अनुभव आहे तुम्हाला वा. ते दोघंही मिळून काम करायचे. नंतर कालांतराने त्यांना झालं पोरग. आता थकून भागून यायचे दोघं पण. ते पोरग दिवसभर पाळणा घरात, संध्याकाळी ते रात्री 12ला उठायचं. आणि महाराजांकडे तक्रार घेऊन आली ती दोघं जण. महाराजांनी विचारलं, काय कशामुळे भांडण चालू आहे तुमचं? त्यावेळी त्यांनी कारण सांगितलं त्या बाईनी की हे रात्री 12ला उठतं पोरग, मला पाजावं लागतं. काय करायचं आता, मग तुलाच पाजावं लागणार आहे ते. ती पटली, तसं नाही, पण मी कमीत कमी 12 वाजता उठून बसते पोराला पाजण्याकरता. मग त्यावेळेस कमी कमी पठ्ठ्यानं जागत राहायला पाहिजे की नाही. हा झोपा काढतो. आम्हाला जर सगळं सारखंचे पगार वगैरे, तर मग कामं पण सारखीच केली पाहिजे. ही उच्च सुशिक्षित लोकांमध्ये भांडणाची कारणं आहेत. मग घराघरामध्ये भांडणं लागलेली आहेत, भावाभावामध्ये भांडणं लागलेली आहेत. आज कोर्टामध्ये जाऊन विचार केला आपण, वकिलांना विचारलं तर सगळ्यात जास्त केसेस त्यांच्याकडे ज्या चालू आहेत त्या घरातल्या एका काकरावरून चालू आहेत. पण ज्यावेळी अवघाट आणि प्रकाश म्हणत असताना घरातल्या प्रत्येक सदस्यामध्ये ईश्वर दर्शन आपल्याला होईल, त्यावेळी भांडणच मिटून जाईल. म्हणून कौटुंबिक व्यवस्थेमध्ये अवघाट आणि प्रकाश. सामाजिक व्यवस्थेला भीती नावाचा रोग लागलेला आहे. समाजामध्ये पण प्रत्येकामध्ये ईश्वर दर्शन आपल्याला व्हायला हवं. तुकोबारायांना ही अनुभूती प्राप्त झाली. शैक्षणिक व्यवस्थेला देखील बाजारीकरण नावाचा रोग लागलेला आहे. ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे त्यांना ॲडमिशन मिळत नाही, ज्यांच्याकडे डोनेशन त्यांनाच ॲडमिशन, अशी परिस्थिती झालेली आहे. मला BEdला ॲडमिशन घ्यायचं होतं. ते म्हटले फक्त तुम्ही पेपरला या, बाकी काही आम्ही पाहून घेऊ सगळं. म्हटलं मग मी अभ्यासच नाही केला तर पास कसा होईल? त्यांनी सांगितलं तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही येऊ, फक्त 51,000 रुपये भरा म्हणजे सगळं होईल तुमचं. जे पदव्या विकत भेटायला लागल्या. एक राजा होता, घोड्यावर बसला, रस्त्यानं चालला. त्याला एका दुकानावर एक पाटी दिसली, येथे पदवी विकत मिळेल. तो घोड्यावरून खाली उतरला आणि दुकानात गेला. बाबा दुकानदाराला म्हणाला, हे घे 10,000 रुपये आणि मला MA ची पदवी दे. 10,000 दिले. आता तो 10,000 काय झाला? MA. पुन्हा काही पावलं चालत गेला त्या घोड्यावर बसून. काय त्याच्या मनात आलं, पुन्हा घोडा फिरवला आणि फिरवून पुन्हा उतरला आणि म्हणाला, मी आता पोस्ट ग्रॅज्युएट झालो, पण मी ग्रॅज्युएट तरी पाहिजे की नाही. त्यांना पुन्हा 10,000 रुपये काढले आणि दुकानदाराला दिले. सांगितलं, धर हे 10,000 घे आणि माझ्या घोड्याला BA ची पदवी दे. तो दुकानदाराला म्हणाला, माफ करा राजेसाहेब, आम्ही फक्त गाढवांनाच पदव्या विकतो, घोड्यांना नाही. विठाला 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 विठाला. असे अनेक गाढव समाजामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तिथंही येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये ईश्वर दर्शन झालं तर खऱ्या अर्थानं शैक्षणिक व्यवस्था देखील अवघाट आणि प्रकाश अशी अनुभूती येईल. त्यानंतर प्रशासकीय व्यवस्थेला लाचारी नावाचा रोग लागलेला आहे. उत्पन्नाचा दाखला काढायला गेलं तर 2,000 रुपये मागतात, लगेच पाहिजे असेल तर. त्याही व्यवस्थेमध्ये माझ्याकडे येणारा प्रत्येकजण, सरकार जर मला एवढा पगार देत आहे तर माझ्याकडे येणारा प्रत्येकजण रामच आहे, कृष्णच आहे, या भावनेनं काम केलं तर प्रशासकीय व्यवस्थेतला लाचारी नावाचा रोग समाप्त होईल. राजकीय व्यवस्थेला भ्रष्टाचार नावाचा रोग लागलेला आहे. आम्हाला ज्या लोकांनी निवडून दिलं ते लोक आमच्यासाठी देवच आहे म्हणतात. ते मतदार राजा आहे, मतदार देव आहे, पण कधी माहिती आहे? कधी? जोपर्यंत निवडून येत नाही तोपर्यंत डुक्कर सुद्धा ज्या गल्लीत जायला किळस करतं अशा गल्लीमध्ये जाऊन मतं मागतात. खरं की नाही निरगुडे साहेब? आणि निवडून आल्यावर 5-5 वर्ष भेटत नाही. आणि म्हणून भ्रष्टाचार नावाचा रोग आहे. आणि उरली सुरली शेवटची धार्मिक व्यवस्था, त्याला दांभिकता नावाचा रोग आहे. आम्ही पण बाहेरून फार स्वच्छ राहतो, पण आमचे कपडे जेवढे स्वच्छ असतात तेवढं अंतःकरणही स्वच्छ असलं पाहिजे. नाही तर मग मात्र हा दंभच ठरेल. म्हणून प्रत्येकामध्ये ईश्वर दर्शन जर आध्यात्मिक व्यवस्थेतील प्रत्येक सदस्याला झालं तर अवघाट आणि प्रकाशी अनुभूती येईल. तुकोबाराय म्हणतात, सगळ्यांमध्ये मला ईश्वराचं दर्शन झालं, पण महाराज या करता काय साधना केली? महाराज म्हणतात, मी कंठामध्ये कृष्णमणी धारण केला. म्हणा म्हणा म्हणा. कंठी धरला
केलं. कंठी धरिला कृष्णमणी, कंठामध्ये कृष्णमणी धारण केला. खरं तर कृष्णमणी या शब्दाचा अर्थ होतो कृष्ण म्हणजे काळा, बरोबर ना. मागे काय चालू आहे गोंधळ? कृष्ण म्हणजे काय? कृष्ण म्हणजे काळा. कृष्ण म्हणजे काय? बरोबर ना. कृष्ण म्हणजे काळा आणि मणी म्हणजे पैसे. ज्यानं काळे ब्लॅक मनी ज्यानं काळा पैसा धारण केला, ते इंग्रजीमध्ये नाही घ्यायचा मनी, काळा मणी. काळ्या मण्याची किंमत काय असते ह्या माता भगिनींना माहिती आहे. लग्न झाल्यानंतर कितीही सोन्या नाण्यानं एखादी माऊली मढवली, पण जर काळा मणी तिच्या गळ्यामध्ये नसेल, काळा मणी जर नसेल तर ती सौभाग्यवती नाही असं सिद्ध होतं. म्हणून एक काळा मणी आपण कुणाचं तरी आहोत हे सिद्ध करून देतो. तसं कृष्णमणी, खरं तर मणी म्हणजे रत्न. ज्या ज्या जातीमध्ये जे जे श्रेष्ठ असतं त्याला त्याला रत्न म्हणतात. लहान मुलांमध्ये जर एखाद्या लहान मुलानं फार मोठा पराक्रम केला तर त्या लहान मुलाला लहान बालकांमधलं रत्न म्हटलं जातं, त्याला बालरत्न म्हटलं जातं. तरुण वयातल्या एखाद्या मुलानं फार मोठा काहीतरी करून दाखवलं दिव्य, तर त्याला युवा रत्न म्हटलं जातं. सगळ्या व्यसनांमध्ये किंवा सगळ्या प्रकारच्या दारूमध्ये सुरा नावाची जी दारू आहे ती चढण्याच्या बाबतीत अतिशय चांगली. मला नाही माहिती आपलं वाचून जे 14 रत्न निघाले. निरगुडे साहेब नाही माहिती. बरं ठीक आहे, हरकत नाही. जे सगळ्या दारू आहेत त्याच्यामध्ये सुरा नावाची जी दारू आहे ती नशेच्या बाबतीत खतरनाक आहे, म्हणून तिला रत्न असं म्हटलेलं आहे. 14 रत्नांपैकी लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा आहे का नाही. म्हणून ज्या ज्या जातीत जे जे श्रेष्ठ असतं त्याला रत्न म्हणतात. मग इथं रत्न शब्दाचा नेमका कोणतं रत्न अपेक्षित आहे, कोणता मणी तुकोबारायांना अपेक्षित आहे? बघा, संतांना ह्या बाकीच्या रत्नांशी काही घेणं देणं नाही. जे 14 रत्न आहेत संतांच्या दृष्टीनं 3च रत्न आहेत. संत भगवंताला रत्न मानतात. पांडुरंग हे संतांच्या दृष्टीनं रत्न आहेत. नामदेव महाराजांचा गोड अभंग आहे. संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात की रत्न ज्यावेळी आणलं जातं जेव्हा हिराकडून, त्यावेळी ते रत्न ठेवण्याकरता एक डबी असते आणि त्या डबीला मांजूस म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? मांजूस. आणि पंढरपूरचं वर्णन करत असताना संपूर्ण पंढरपूर ही एक मांजूस आहे आणि त्या मांजूसातलं रत्न जर कोण असेल तर माझा पांडुरंग परमात्मा आहे असं नामदेव महाराज म्हणतात. अवघी हे पंढरी सुखाची मांजूस, माझा स्वप्रकाश रत्न हरी. पंढरी मांजूस आहे, मग त्यातलं रत्न कोण आहे तर पांडुरंग परमात्मा हे रत्न आहे. संत देवाला रत्न मानतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे विठाला 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठाला 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 विठाला. हो हो, म्हणून संतांच्या दृष्टीनं पहिलं रत्न जर कोणतं असेल तर देव हे रत्न आहे. संतांच्या दृष्टीनं दुसरं रत्न देवाशी अभिन्न असलेले संत हे रत्न आहेत. म्हणून नामदेव महाराज म्हणाले देवाला की मला तुझ्या चरणाजवळ समाधी घ्यायची नाही. मग कुठे घ्यायची? पायरीजवळ घ्यायची. विचारलं का? नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे वरी संत पाय हिरे वरी देती. संत रूपी हिरे आमच्यावर पाय देऊन जातील, म्हणून संतांना रत्न म्हटलेलं आहे. आणि तिसरं रत्न संतांच्या दृष्टीनं कोणतं असेल तर भगवंताचं नाम हेच रत्न आहे. म्हणून कंठामध्ये कृष्णमणी धारण केला या शब्दाचा अर्थ आम्ही कंठामध्ये देवाचं नाम धारण केलं. कंठी धरिला कृष्णमणी, कंठात भगवंताचं नाम धारण केलं म्हणून अवघा जणी प्रकाश. आता मण्याचं कार्य असतं प्रकाश देणं, आणि तो कंठातच का धारण केला? काय कारण आहे?
तो हृदयात का धारण केला नाही? जसं भगवान शिवजींनी त्या दिवशी विष समुद्र मंथनातून निघालं होतं ते हृदयात पण घेतलं नाही आणि बाहेर पण टाकलं नाही. बाहेर टाकलं असतं तर सगळे लोक मेले असते आणि हृदयात जर घेतलं असतं तर हृदयात असणारा राम त्याला इजा झाली असती. मग काय करावं? त्यांनी कंठात धारण केलं म्हणून त्यांचं नाव काय पडलं? नीलकंठ. विषामुळे कंठ निळा झाला म्हणून निळकंठ हे नामाभिधान त्यांना लागलं. तसं कंठामध्ये का धारण केलं माहीत आहे? ही ॲडजस्टमेंट असते. ज्यावेळी आता घरांमध्ये खूप लाईटी आलेल्या आहेत, ते हॉलमध्ये गेलं ना तर चपला सापडायची एक लाईट असते, त्याला फुट लाईट म्हणतात. कुठं असते? हां, वरती ते POP केलेलं असतं, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या लाईटिंग असतात. हां काय? हां, सगळ्यांना विनंती आहे, एकदा सगळ्यांनी पुढं सरका बरं, मागं जागा नाही राहिली आता. सरका पुढे, तुम्ही अजून पुढे या. हा गॅप जो आहे ना तो पण भरून काढा. इथं मध्ये येऊन बसा सगळ्यांनी. असे 7 दिवस आले असते तर किती बरं वाटलं असतं आम्हाला. नाही उठू नका, सरका, फक्त पुढे सरका, पाठीमागचे सरका, सगळे पुढे सरका. या पुढे अजून. विठाल विठाल, पुढे सरका, सर्वजण पुढे सरका. संदीपजी या पुढे, संदीपजी. विठाल 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 विठाल. ऐका, मणी हा प्रकाश देण्याचं कार्य करत असतो म्हणून कंठामध्ये कृष्णमणी धारण केला. पूर्वीच्या काळात एकच बल्ब असायचा आणि ओट्यावर पण प्रकाश पडला पाहिजे आणि घरात पण प्रकाश पडला पाहिजे. त्यावेळेस बल्ब कुठं लावावा लागायचा? दरवाजा. बरोबर आहे. दरवाजात बल्ब लावला की बाहेरही प्रकाश आणि आतही प्रकाश. तसं कंठ हे सेंटर आहे, तिथं जर कृष्णमणी धारण केला की आतही प्रकाश. आत हरी आणि बाहेर हरी आणि बाहेरही प्रकाश पडतो. म्हणून बाहेर पाहिलं तर सर्वम खलविदम ब्रह्म, संपूर्ण विश्वच भगवंत आहे, देव आहे अशी अनुभूती. आणि आतमध्ये पाहिलं तर मी वासुदेव तत्वता, मी भगवंतच आहे अशी अनुभूती. म्हणून कंठी धरिला कृष्णमणी, कंठामध्ये कृष्णमणी धारण केला. आणि अवघाजणी प्रकाश ही अनुभूती आल्यानंतर आम्ही सर्वांनी, ज्यांना ज्यांना अवघाजणी प्रकाश अनुभूती आली त्यांनी आपापसात काला वाटला. शांताराम महाराज, शांताराम महाराज. तो माईक घ्या, किरण महाराजांना जवळचा घ्या तुमच्याकडे. हां, त्याला आवाज चांगला आहे. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. वा.
एकमेका वैष्णवनिका संभ्रम. एकमेका काला वाटू म्हणजे कुणाला? ज्यांना ज्यांना सर्वाभूती भगवत भाव ही अनुभूती आलेली आहे आशांमध्ये आम्ही काला वाटू. आणि कसा काला वाटू? तर वैष्णवनिका संभ्रम. वैष्णव आणि निका आशा स्वरूपाचा काला आम्ही परस्परांमध्ये वाटू. खरं तर काला वाटण्याचा अधिकार जे ज्ञानोबरायांसारखे संत आहेत त्यांनाच आहे. एकत टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळांशी ह्या वाटी. ज्ञानोबरायांच्या स्वरूपतेला जे संत प्राप्त झालेले आहेत खऱ्या अर्थानं तेच संत काला वाटू शकतात. आणि संभ्रम या शब्दाचा अर्थ होतो आनंदाने आम्ही परस्परांमध्ये काला वाटू. पण आम्ही आमच्यात काला वाटून घेत असताना जे ब्रह्मादिक आहे त्या ब्रह्मादिकांना आम्ही काला तर देणार नाही पण वाकुल्या दाखवू. वाकुलिया प्रेम देखा, वाकुलिया प्रेम देखा, वाकुलिया प्रेम देखा. परस्परांमध्ये काला वाटून घेत असताना वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोक दाखवू. कारण ते काला खाण्याचे अधिकारी नाही आहेत. फक्त ब्रह्मदेवाचाच विचार केलेला आहे असं नाही. ब्रह्मादिका म्हणजे ब्रह्मदेव आणि आदि करून ज्या सगळ्या देवता आहे त्यांना आम्ही काला देणार नाही. म्हणून ब्रह्मदेवानं काला खाण्याचा प्रयत्न केला होता. ज्यावेळी यमुनेच्या तीरावर भगवान श्रीकृष्णानं सर्व गोपाळांना लाह्या वाटल्या, काला वाटला, त्यावेळी ब्रह्मदेव सुद्धा त्या रांगेमध्ये उभा राहिला होता, मला ही काला द्या. त्यावेळी त्याला ओळखलं आणि सांगितलं चल तू काला खाण्याचा अधिकारी नाही, बाजूला हो. कारण तू वैष्णव नाही आहे. आणि नुसता वैष्णव नाही तर निका वैष्णव. वैष्णवा निका संभ्रम दोन अर्थ होतात ना. एक वैष्णव निका संभ्रम. वैष्णव काला, निका म्हणजे शुद्ध काला आम्ही आपापसामध्ये वाटू. आणि श्री गुरु राऊत बाबांनी एक त्याचा असा अर्थ केला, वैष्णवा निका संभ्रम. जे निके वैष्णव आहे त्यांनाच आम्ही काला वाटू. जसं श्रीमद भागवताचं रसपान करण्याचा अधिकार दोघांना आहे, रसिका आणि भुवी भावुका. तसं काला खाण्याकरता सुद्धा भाविकच पाहिजे. एके ठाई काला तू कमाने भाविका, भाविक नाहीये ब्रह्मदेव म्हणून त्याला हाकलून दिलं. मग त्याला वाटलं आता आपल्याला इथं भेटलं नाही, मग आपण आता कमीत कमी काला खाऊन झाल्यानंतर यमुनेच्या डोहामध्ये हे हात धुण्याकरता येते. हात धुतला की यांचं खरकट थोडंफार लागलेलं असेल हाताला आणि ते या पाण्यामध्ये पडेल. मग आता पाण्यात पडलं की मग काल्याचा प्रसाद प्रत्यक्ष खाता आला नाही तर कमीत कमी त्यांचं उच्चिष्ट तरी मासा होऊन खाऊ. म्हणून काला खाण्याकरता सगळे देव हे पाण्यातले मासे झाले.
खाली सोडा लय वर नका बांधू. सोडा खाली अजून. बस 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 बस. देवजळी झाले मासे, देवजळी काल्याची असे देवजळी झाले मासे. जळामधले मासे सर्व देवता झाल्या. भगवंतानं सांगितलं हे भाविक नाही आहेत, यांना काला खाण्याचा अधिकार नाही, त्यामुळे तुम्ही आता हे हात यमुनेच्या डोहामध्ये धुवू नका. मग काय पुसवून या हसे तिरी सांगा ते हात. जित देवताच नाही अशा जागेवर हात पुसा. मग त्यांनी असे हात पुसले बस. मग त्यांना काला मिळाला नाही म्हणून सगळे गोपाळ ज्यांना ज्यांना मिळाला होता वाकुल्या ब्रह्मादिका, ज्यांना मिळालं नाही त्यांना वाकुल्या दाखवत होते. वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. पण महाराज ब्रह्मादिकांना वाकुल्या दाखवण्या इतपत तुमच्याकडे सामर्थ्य आहे का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या भूमंडळातले या ज्ञानेश्वर या भूमंडळातले जर वीर बळी आणि गाढे जर कोण असेल तर आम्ही आहोत. तुम्ही या बाबा उत्तम बाबा या या या. वैष्णव
mama gaga dada dada ni ni dada baba gaga mama gaga dada dada ni ni dada baba gaga mama gaga gabada ni da 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 dada ni ni dada baba gaga mama gaga dada dada ni ni dada baba gaga mama gaga dada ni ni dada baba gaga mama gaga gabada ni da gabada ni da gabada ni da dada gabada ni da 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 dada ni ni dada baba gaga mama gaga dada dada ni ni dada baba gaga mama gaga dada ni ni dada baba gaga mama gaga gabada ni da gabada ni da dada gabada ni da gabada ni da dada gabada वैष्णवानी का संभ्रम वैष्णवानी का संभ्रम कालावाटू देय मेरा कालावाटू विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरि जय कचेश्वर मामा गाडे आणि कृष्णाजी दोघं पुढे या तुम्ही या. अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. काल्याच्या कीर्तनाची मर्यादा असते.
काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करावा लागतो. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, हो केले देवे गोकुळी. भगवंतानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करावा लागतो. आणि कोणत्या दशेत केलेल्या चरित्राचा उच्चार करावा लागतो तर 2 दशेत केलेलं चरित्र. ये दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता. हे गोधन राखताना आणि रांगताना जे चरित्र केलं ते. रांगताना काय चरित्र केलं भगवंतानं? रांगत रंगनी, रांगत रंगनी, हा टाळता चरणी देते गाराने. रंगणी चोरीत लोणी. रांगताना भगवंतानं जे चरित्र केलं त्याचा उच्चार. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, रांगता गोधने राखीत आहे. गोधन राखताना पण एक चरित्र भगवंतानं स्वतःच्या 6व्या दिवशीच केलं. भगवंत 6 दिवसाचे होते आणि कंसाला कळालं की आपला वैरी गोकुळामध्ये वाढतोय. त्यावेळी कंसानं मीटिंग भरवली आणि सांगितलं, जो कोणी कृष्णाला गोकुळातून मथुरेत घेऊन येईल त्याला अर्धराज्य बक्षीस. दौंडीवाल्यानं दौंडी पिटवायला सुरुवात केली. सगळ्या गावामध्ये बातमी पसरली आणि पुतना मावशीलाही कळालं. पुतना मावशी म्हणाली, एवढ्या बाळाला मारण्याकरता एवढं राज्य द्यायचं काय गरज आहे? मी आहे, मी जाते आणि त्याला मारून येते. मग पुतनेनं विडा उचलला भगवंताला मारण्याचा. स्तनामध्ये काळकूट विष भरलेलं आहे. राक्षसी रूप होतं ते टाकून दिलेलं आहे पुतनेनं. आणि आता एकदम सुंदर देह धारण करून तिनं गोकुळात प्रवेश केला आणि ती नंदबाबाच्या घरी आलेली आहे. स्वरूप सुंदरा देवांगणा, नामा म्हणे आली नंदाची घरा. नंदाच्या घराला आली. येताना काय ती साधी नाही आली. इतका मेकअप तिनं केलेला होता. कुठल्या ब्युटी पार्लरमध्ये गेली होती काय होती. एवढा मेकअप, एवढा पुतळ्या डोरलं, काय पुतळ्या डोरलं, साखळ्या पैंजण आणि कमरेला कंबरपट्टा. नाकात नथ घालूनी, सारा थाट माट करूनी. ही गवळणच गात्यात नाही. सारा थाट माट करून ही निघाली. जाता जाता दीन दुर्बळांची मारिता बालके, करिता ते शोके मायबाप. लहान बालांना, 3 वर्षाच्या आतील बालकांना मारत 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 पुतना नंदाच्या घराला आली. नामा म्हणे आली नंदाची घरा. आणि बाहेर उभं राहून यशोदेला आवाज दिला, यशोदे, यशोदे. यशोदा आतमध्ये होती. तिला वाटलं कोण आलं म्हणून बाहेर पाहायला आली. तर ही स्वर्गातल्या अप्सरांना लाजवील एवढी देवांगना, इतकी सुंदर. आणि यशोदा मैयानं विचार केला, अरे अशी तर आपल्या गावात एक पण नाही. ही नेमकी कुठून आलेली आहे? म्हणून तिला विचारलं, कोण तू? अगं वेडे, मी तुझी बहीण आहे, विसरलीस का मला? माझी बहीण आजच कच काय भेटली? मग इथून पाठीमाग कुठं गेली होती? सांगितलं, तुझा जन्म व्हायच्या अगोदरच माझं लग्न करून टाकलं आपल्या पप्पांनी. मग जन्म झाला तेव्हा का नाही आली? खूप लांब दिलं होतं, येता नाही आलं. बरं मग माझं लग्न झालं नंदबाबांसोबत, तेव्हा तरी यायला पाहिजे होतं ना. तेव्हा मी निघाले होते बॅग भरून, पण माझा नवरा लय बेकार आहे का नाही? नवरे बेकारच असतात बरोबर ना. लय बेकार, त्यानं येऊच दिलं नाही. म्हटलं बरं ठीक आहे.
आणि मग आता कशी काय आली? मग सांगितलं लग्नाच्या वेळेस येता आलं नाही, तुझ्या जन्माच्या वेळेस येता आलं नाही, मग कमीत कमी आता तरी यावं म्हणून आले. तुला 80व्या वर्षी पुत्र झाला, मला आनंद झाला म्हणून तुला भेटण्याकरता मी आले. बरं आली तर मग आता काय इच्छा? काही नाही, मला तुझ्या लालाला बघायचं आहे. आता महिला मंडळींचा लहान बाळामध्ये फार जीव असतो, त्याला दृष्ट लागल म्हणून कुणाच्याही ताब्यात लहान बाळं देत नाही. यशोदामाया म्हणाली नाही, आता त्याला दृष्ट लागायचं काही कारण नव्हतं, कारण काळाच होता तो. गोऱ्या माणसाला दृष्ट लागते, काळ्या उत्तम बाबा आपल्याला काय दृष्ट लागणार आहे? आपली दृष्ट लोकांना लागू शकते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, काय संबंध आहे दृष्ट लागायचा? पण मग ठीक आहे, यशोदा मैया म्हणाली ते आत्ताच झोपलंय, आता नाही देता येणार तुझ्याकडे. नाही, आत्ताच झोपलं आणि भगवंतानं आईचा आवाज ऐकला. भगवंत म्हणाले आई का बरं खोटं बोलती, काही कळत नाही. आणि मग भगवंत रडायला लागले आणि रडण्याचा आवाज जसा पुतनेनं ऐकला आणि ती म्हणती खोटं काय बोलती का, तो तर जागा आहे, रडतोय. मग नाईलाज झाला, सांगितलं घे मग आता. पुतनेनं आतमध्ये प्रवेश केला आणि सफेद शुभ्र वस्त्रामध्ये भगवंताला गुंडाळलेलं होतं. भगवंतानं पुतनेला येताना पाहिलं आणि डोळे झाकून घेतले. डोळे झाकण्याचे अनेक कारण आहेत, त्या दिवशी कथेमध्ये आपण पाहिलं किती कारण आहेत ते. भगवंताचं पहिलं कारण आहे, भगवंत म्हणतात मी इथं अवताराला आलो ते कशा करता, तर ऋण फेडावया अवतार केला आणि अविनाशाला कारासी, ऋण फेडण्याकरता अवताराला आलेलो आहे. आणि मागच्या जन्मात ही कोण होती म्हणून डोळे लावून भगवंतानं बघितलं तर भगवंताच्या लक्षात आलं की मी ज्यावेळी वामन अवतारामध्ये होतो त्यावेळी ही बळीची कन्या रत्नमाला होती. ज्यावेळी बटुवेश धारण करून यमुनेच्या तीरावर नर्मदेच्या तीरावर बळीचा यज्ञ चालू होता, त्या ठिकाणी मी गेलो. त्यावेळी हिनं माझ्याकडे पाहिलं आणि हिच्या लक्षामध्ये आलं की असं गोंडच बाळ जर माझ्या पोटी जन्माला आलं असतं तर मी याला दूध पाजलं असतं, स्तनपान केलं असतं. ही तिची पहिली इच्छा होती. आणि भगवंतानं बळीच्या डोक्यावर पाय दिला आणि बळी पाताळात घातला. त्यावेळी ती रागावली, माझ्या वडिलांना एवढं मोठं दुःख दिलं, आता हा जर माझ्या पोटी जन्माला आला असतं तर मी विष पाजून मारलं असतं. तिच्या 2 इच्छा होत्या. भगवंत म्हणाले तुझ्या 2ही इच्छा पूर्ण करतो. म्हणून त्या कोणत्या इच्छा होत्या हे आठवण्याकरता भगवंतांना डोळे लावले. आणि मग तीच रत्नमाला पुढील जन्मात पुतना झाली, भगवंत कृष्ण झाले. आणि मग तिचं विषही भगवंताने पिलं आणि दूधही पिलं म्हणून डोळे लावले. असे अनेक कारण आहेत. भगवंताला तिनं उचलून घेतलेलं आहे मांडीवर, स्वतःचा स्तन तिनं भगवंताच्या तोंडात दिला. भगवंतानं तिचं दूध पिलं, नंतर विष पिलं, नंतर पंचप्राण भगवंतानं शोषून घेतले. आणि ज्यावेळी जीव जायला लागला त्यावेळी मोठमोठ्यानं ओरडायला लागली, सामुंच सामुंच, सोड कृष्णा, कृष्णा सोड. भगवंत म्हणाले मी एक तर कुणाला धरत नाही, आणि धरलं तर आता सोडत नाही. भगवंतानं तिचा प्राण घेतला, धडाम ती त्या पडली. तर तिचं शरीर किती होतं माहिती आहे? 6 कोस होतं. आणि ती अशी पालथी नाही पडली, उतानी पडली. 6 कोस म्हणजे किती? 6 कोस म्हणजे 18 किलोमीटरचं तिचं शरीर. आणि एवढं मोठं शरीर ती घेऊन तिथं पडली. नंदबाबा आले, तिच्या शरीराच्या खांडोळ्या केल्या आणि चिता रचल्या गेल्या. त्या चितेवर तिचं प्रेत ठेवलं आणि तिच्या प्रेताला अग्निडाग दिला. त्या अग्निडाग दिल्यानंतर प्रेतातून सुगंध बाहेर पडायला लागला. शुकाचार्य राजा परीक्षितीला म्हणतात ही 6व्या दिवशी भगवंतानं लीला केली. पण परीक्षिती म्हणतात की पुतनेचं काहीच चांगलं नव्हतं. पुत या शब्दाचा अर्थ होतो पवित्र, आणि ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही, थाप टाकत जा मध्ये मध्ये थोडी थोडी, असं जमल तेव्हा टाकत जा थोडी थोडी थाप. पुत शब्दाचा अर्थ होतो पवित्र आणि ना म्हणजे नाही. जिच्या आहाराचा विचार केला तर रुधिरासना रक्त पिते, जिच्या कुळाचा विचार केला तर राक्षसी आहे, आणि जिच्या कार्याचा विचार केला तर बालघातिनी आहे. कुठल्याच दृष्टीनं किरण महाराज ती चांगली नव्हती, पवित्र नव्हती, तरी देखील भगवंतानं तिचा उद्धार का केला? तुवा सनकादिकाचे निमाणे सायुज्य सौरसुदी धला पुतने, जी विषाचेणी स्तनपाने मारू आली, भगवंतानं सनकादिकांप्रमाणे तिला सायुज्यता मोक्ष दिला. का? तर त्याचं उत्तर देत असताना शुकमुनी म्हणतायत की यशोदा मैया जे स्तनपान करवण्याचं कार्य करते ना, तेच कार्य जर पुतना करत असेल तर पुतना ही काही क्षणांकरता भगवंताची आई झाली. आणि आईला कोणी नरकात पाठवत नाही, तिला मोक्षच दिला जातो. म्हणून भगवंतानं पुतनेला मोक्ष दिला, लक्षात ठेवा.
ही पहिला शक्तासुराला मारलं, तृणावर्ताला मारलं बालपणी असताना. मग अनेक चोऱ्या भगवंतानं केल्या आणि भगवंत चोऱ्या करायला लागले, खोड्या करायला लागले. चोऱ्या ह्या चित्ताच्या केल्या, वित्ताच्या नाही केल्या. मग एक दिवस सगळ्या गवळणी यशोदेच्या अंगणामध्ये आल्या आणि एक गवळण धावत धावत येऊन म्हणाली, दुसरी आली धावत, याने बाई काय केली मात. हो मुखासी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. मुखासी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. हो हे गे बाई आम्हासी पाहावे ना, यशोदे बाळ तुझा. सांगितली. दुसरीला ती, तिसरी आली आणि ती म्हणाली, तू बाजूला हो बर, माझी खोडी अगोदर सांगू दे. काय केलं, ही जी तिसरी होती ना ती जरा शहाणी होती. अशा काही शहाण्या गवळणी असतात सगळ्या ठिकाणी बोलणारी. ती त्याच्या अगोदर एक प्रसंग घडला होता. ती म्हणायची, तुमच्याच कशा काय खोड्या करतो, माझ्या घरी का बरं येत नाही, तुम्हीच सवलत देतात म्हणून तुमच्या घरी येतो, असं होतं तसं होतं, नामकं होतं तमकं होतं. मग ती लागली भाषण द्यायला, बचत गटाची अध्यक्षा. तर कृष्णाने विचारलं पेन द्यायला, ही कोण आहे रे. ही ते आपल्या वरच्या आळीत शांताबाई आहे म्हणे. इथं नाही कोणी शांताबाई. मग ही शांताबाई का बरं एवढी असं बोलायला लागली म्हणे. काय नाही म्हणे, ती फारच बोलते, तिचा पहिल्यापासून स्वभाव आहे. मग ही कुठं राहते माहिती आहे ना, माहिती आहे. आज रात्री हिच्या घरी जायचं. भगवंतानं तिचा घर नंबर लिहून घेतला आणि तिच्या घरी गेली रात्री. आता कुलूप लावलेलं होतं म्हणून पूर्वीच्या काळी घराला ते छिद्रे असायचे, त्याला काय म्हणतात, धोरं. त्या धोऱ्यातून भगवंतानं आतमध्ये प्रवेश केला आणि मध्ये प्रवेश केल्यानंतर एका गोपाळाला आतमध्ये घेतलं. आता हे पती पत्नी बिचारे झोपलेले होते. भगवंतानं काय नाही, त्यांच्या दाढीची म्हणजे त्याच्या दाढीची, पूर्वीच्या काळी लोक दाढ्या वाढवायचे, आता नाही वाढवत का माऊली. दाढी आणि तिची काय विणी. आता पूर्वी विणी पण मोठी असायची, पण आता बापकट आल्यामुळे बाप पण कट झाला आणि आई पण कट झाली. बापकट आई कट, हम दो हमारे दो, बापकटवाली. त्याच्यामुळे तेही नष्ट झालं. पण ते पूर्वीच्या काळी मोठ्या वेण्याने त्या वेणीची आणि याची गाठण दिली दाढीची. आणि घरातलं दही दूध लोणी सगळं खाऊन फस्त केलं, सगळ्या माकडांना वगैरे चारलं आणि भगवंत तिथून बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी पहाटे त्या गवळणीला जाग आली आणि गवळण उठली. गवळण उठल्याबरोबर आता तिला काय माहिती रात्री काय झालेलं आहे. पूर्वीच्या काळी गवळणी लवकर पहाटे भल्या पहाटे उठायच्या, आता भल्या पहाटे 8 वाजता उठतात. तो जो भाऊ असतो तिचा नवरा तो अगोदर उठतो, चहा वगैरे ठेवतो, याच्या वाट्याचा 1 कप आणि तिच्या वाट्याचा. हा चहा पितो आणि हातात कप बशी घेऊन तिच्याजवळ जातो. मग म्हणतो, राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, तुम्हा येऊ द्या. कपबशी घेऊनच वावळायला सुरुवात करतो आणि मग ती उठते वरून म्हणते, फक्त चहाच आणला, खारी का बरं नाही आणली. पुन्हा विचारते नवऱ्याला. ती लवकर उठली, भल्या पहाटे निघाली. तिला काय माहिती काय झालेलं आहे. तिनं 2-3 पावलं टाकायचे की लगेच याच्या दाढीला झटका बसला. आणि दाढीला झटका बसल्याबरोबर हा तिला काय म्हटलं माहिती आहे का, मस्त होऊन या मातली धांदणी, मातली धांदणी, मस्त होऊन या मातली धांदणी, मस्त होऊन या मातली धांदणी, मस्त होऊन या मातली धांदणी.
ना पार साठी बुद्धी नाठी झाली ना, आता दाढीला झटके द्यायला लागली. तुला काही कळतं का? ती म्हटली मी नाही तुमच्या दाढीला झटका दिला, तुम्हीच माझ्या वेणीला झटका दिला. आणि नीट निरखून पाहिलं तेव्हा कळालं दाढीची आणि वेणीची गाठण आहे. त्यावेळेस आता ही गाठण तोडायचं ठरवलं, पण आता तोडायचा प्रयत्न केला, तोडिता तुटे ना, मग आता तुटत नाही म्हणून जाळण्याचा प्रयत्न केला, जाळताना पण ती जळाली नाही. बघा, ब्रह्मदेवानं मारलेली गाठण 7 जन्म सुटत नाही, तर ही ब्रह्मदेवाच्या बापानं मारलेली गाठण कधी सुटणार आहे महाराज? भरपूर प्रयत्न केला पण गाठण काही सुटत नाही. असं करता करता 9 वाजले, 11:15 वाजले, 12:30 झाले, पाऊण वाजत आला, तरी पण गाठण काय सुटे ना. पण आता काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. गावचं पाटील असतो ना, संदीपराव कुठे आहेत का? पाटील आहेत. गावचा पाटील असतो ना, त्या पाटलाकडं हे सगळं नियोजन असतं. त्यानं चेक करायचं असतं कोणाचे घरं उघडे, कोणाचे घरं लावलेले. कारण जर बंद असेल, सकाळी 8-9 पर्यंत दरवाजा उघडला नाही तर ठीक आहे, पण 12:45 पर्यंत दरवाजा उघडला नाही याचा अर्थ काय? नक्की काहीतरी घडलंय. म्हणून पाटलानं, संदीप पाटलानं नाही, तिथल्या पाटलानं सगळे लोक गोळा केले आणि त्याच्या घरावर मोर्चा नेला. पोरांना पाठवलं, जा रे. दरवाजा वाजून थकला, दरवाजा मोडायचा राहिला, तरी पण आतून यांना वाटलं असं घेऊन कसं काय बाहेर जायचं आता. हां, मग त्या पोरांना पुन्हा धोऱ्यातून आतमध्ये पाठवलं. आतमध्ये गेला आणि मग बाहेरच्यानं विचारलं, क्या है रे अंदर? तो म्हटलं पिक्चर है, पिक्चर. कौन सा पिक्चर है अंदर? शोले है. अरे कितने आदमी थे? बोला 2 आदमी थे अंदर, 2 आदमी थे. काय करताय 2 आदमी? काय नाही, बसले दाढीची विणीची गाठण मारून म्हणे. त्या पोरांनी दरवाजा उघडला आणि यांना बाहेर काढलं. दोघांनी अशी खाली माना घातल्या. त्या गावकऱ्यांनी बराच प्रयत्न केला विणीची दाढीची गाठण सोडायचं, पण काही सुटली नाही. मग एक जण शहाणा होता, तो म्हणे त्या नंदाच्या पोराला काय म्हटली होती का तू? ते म्हणे मग त्याची काय हायगाई करते का? मग त्याचाच परिणाम आहे म्हणे. हा, तो हायगाई करीत नाही ना, त्याचाच परिणाम आहे. ही गाठण सोडायची असेल तर त्याच्याकडेच जावं लागेल. आता तो सोडून दुसरा कोणी गाठण सोडणार नाही. लज्जित झाले, खजेल झाले, निघाले. बरं, आता पुढे नवरा आणि पाठीमागे नवरी, असं पाहिलं ना, पती पुढे पत्नी मागे. पण इथं उलट झालं, पत्नी पुढे होती आणि पती मागे. बरं, ती 7 फुटाची हा 3.5 फुटाचा, निम्म्याचा फरक. बरं, याची वाढलेली दाढी आणि तिची वेणी मागून आणि याची दाढी, आणि ती अशी ताड चालायची सोनिया गांधी सारखी. आपलं म्हणजे माझ्या तोंडात चुकून आलं, पण अशी ती आपली एक्सप्रेस काय नाशिकची, सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत म्हणायचं होतं, तिच्यासारखी अशी चालायची. आणि हा बिचारा खुजा असल्यामुळे याच्या दाढीला झटके बसायचे. गवळण गर गर गिरक्या मारी, गवळण गर गर गिरक्या मारी, गर गर गिरक्या मारी, गवळण गर गर गिरक्या मारी, गर गर गिरक्या मारी, गवळी बरोबर दाढी धरी, गवळी बरोबर दाढी धरी. टाळी वाजवा सर्वजण. गरा गिरक्या घ्यायची आणि याची दाढीला त्रास व्हायचा. काही पोरं होते, ते पोरं म्हणायचे माझ्या आईला लय बोलत होती नाही, आता पाहतोच म्हणे. ते घरात गेले आणि ताटल्या घेऊन आले आणि घोळाच्या काड्या आणल्या आणि त्या ताटल्या धंदारांग ततरांग धंदारांग मस्तपैकी वरात निघाली यांची. यशोदेच्या अंगणात आली, धावत आली, काय म्हणाली? तिसरी आली धावोणी आणि ग बाई काय केली करणी, काय केली गाठबाई कुणासी सुटे ना यशोदे,
गावापर्यंत ज्यावेळी ती आली आणि भगवंतानं कृपादृष्टीनं पाहिलं, ती गाठ सोडून दिली. अशा अनेक घटना घडल्या, लीला केल्या. यशोद आईसी ऐकता गाराणी, यशोदे नयनी आले पाणी, कृष्णा खोडी दे टाकुनी, प्रेम तयासी आवरीना, यशोदे बाळ तुझा कान्हा कोठवर सोसो धिंगाणा. मग आता एक काम करा तुम्ही, गोकुळात फारच खोड्या करायला लागल्या, आता गाया सोडा आणि वना. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला तया, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला तया, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला तया, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला तया. हे गोपाळाला तया, जय गोपाळाला तया, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला तया, जय हो. गाया घेऊन सारे गोपाळाला तया. या वा साळे गोपाळ रानात या का जा, यशोदा जा सगळे रानामध्ये गाया घेऊन. मग ते गोपाळ, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल. हो हो, त्या छोट्या छोट्या गाया अशा पुढे चालायच्या आणि भगवंताचे नाजूक नाजूक पाय त्या गायींच्या पाठीमागे गोधने. चारावया जातो शार. खांद्यावरी काबडी ओ, वा 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 वा. हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, खांद्यावरी काबडी. हाता टाळी वाजवा सर्वजण, जय हो. हातामध्ये काठी, खांद्यावरी काबडी. हातामध्ये काठी, खांद्यावरी काबडी. सारी तत्वेनो हो, सारी तत्वेनो, सावळा सावळा जग जेठी, खांद्यावरी काबडी ओ. हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, खांद्यावरी काबडी ओ. हातामध्ये काठी, हातामध्ये काठी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी, चारी तसे धेनू सावळा जगजेठी. भगवंतानं गायी चारल्या, विविध खेळ खेळले. वनामध्ये असताना अनेक असुर आले, त्या सर्व असुरांना भगवंतानं खेळ मारलं. मांडीला लगोरे, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी. पुढे सरका, पुढे सरका, पुढे सरका. मागून आलेल्या मंडळींना बसायला जागा द्या. खेळताती नाना परी, खेळताती नाना परी, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी. हो गरबा मामा तू गाई, गरबा मामा तू गाई, गरबा मामा तू गाई, गरबा मामा तू गाई. होतो तो होतो तो होतो तो होतो तो होतो तो गरबा मामा तू गाई, गरबा मामा तू गाई, गरबा मामा तू गाई, गरबा मामा तू गाई. हमामा बोला हमामा, हमामा बोला हमामा, हमामा बोला हमामा, हमामा बोला. हे मेरी बाजे का मामा, हे मेरी बाजे का मामा, हे हमामा बोला हमामा, हमामा बोला हमामा, हमामा बोला हमामा, हमामा बोला. हे हमाका तू बगती बगा बोला तिला खेळ मांडो, हमाका तू बगती बगती बोला तिला खेळ मांडो. हे खेळ बेटे दांडो पोरा, खेळ बेटे दांडो, हे खेळ बेटे दांडो पोरा, खेळ बेटे दांडो. हमाका तू बगती बगा बोला तिला खेळ मांडो, हमाका तू बगती बगा बोला तिला खेळ मांडो. हे हमाका तू बगती बगा बोला तिला खेळ मांडो, हमाका
सगळे खेळ 2 प्रमाणांमधून त्यांनी करून टाकले, कारण वेळ झाला होता. त्याच्यामुळे आता हे गाण्यातूनच खेळ केले. माणसानं खेळ खेळावे पण खेळ करू नये. काही काही खेळ करतात, खेळ करायचा नसतो, खेळ खेळायचा असतो, म्हणून अनेक प्रकारचे खेळ खेळले. आता कान्होबा रडी जायला लागला, त्याच्यामुळे रडी जाणाऱ्या काळोबा सांगितलं खेळ डाव जाऊ नको रडी. पुन्हा पुन्हा चिडी व्हायला लागली आणि पोरं म्हणाले आता काही खेळात अर्थ नाही आहे, आता खेळ मोडला पाहिजे. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. गोपाळांना विचारलं भगवंताने का खेळ मोडायचा, त्यावेळी सांगितलं खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. आता खांद्यावर भार पोटामध्ये भूक, खेळ करून काय करायचं. आता 1 वाजला, आता हा झाला, हा कमी झाला का, म्हणजे वेळ खेळ नाही, आता हा वेळ कमी झाला का, आता आपण थांबलं पाहिजे. म्हणून भगवंतानं सर्व गोपाळांना एकत्रित केलेले आणि सांगितलं आता सगळ्यांनी शिदोऱ्या आपापल्या घेऊन या. माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाय, चोरोणिया माये नवनीता नावे. माझी जशी शिदोरी आहे तशा शिदोऱ्या तुम्ही घेऊन या. सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या आणलेल्या आहेत. यमुनेच्या तीरावर कदंब वृक्षाच्या खाली कमलाकार पंक्ती बसलेल्या आहेत आणि कमलाकार पंक्ती बसल्यानंतर भगवंतानं सुंदरपैकी बिभ्रद वेणुम जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो शृण कबलम तत्फलान्युंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरी सुहृदो हासयन्नर्मभि स्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजै यज्ञ भुगबाल केली. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की. भगवंतानं त्या ठिकाणी काला केला, अतिशय देव दुर्लभ असणारा काला. भगवंतानं काला केला पण त्यालाही एकदाच करता आला. पण साधू संतांच्या कृपाशीर्वादानं दर हप्त्याला कुठं ना कुठं आपल्याला काला मिळतो. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. आणि विशेष हा लाभ संत संगे, संतांच्या संगतीमुळे हा काला आपल्याला भक्षण करायला मिळतो. एकदा सर्वांनी ज्या संतांमुळे आपल्याला काल्याचा प्रसाद खायला मिळणार आहे त्यांचं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुका